क्रीडा मंडळ वासी 14 गुणांवर, शिवसेना कल्याण 8. मात्र आपल्या शोभास्ते नगरसेवक संतोषप्पा तरेंना देखील सन्मानित करायचा आहे. धन्यवाद. तरे साहेब आपण देखील उपस्थित राहिलात. आपण देखील मनपूर्वक आणि मनस्वी आभार. अनेक खेळाडू या तालुक्यातील मोठ कालबार मधून देवपूर संख्या यांना देखील स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. मैदानामध्ये या ठिकाणी येत आहेत. बसा बसा. हा सामना चालू सराव करताना वाशिममध्ये खेळताना या जिल्ह्याची मालिकावीर प्रो कबड्डी ठाणे ज्याने मात्र सिरीज घेतली आणि तिथून मागे बघितलं नाही. त्यानंतर महाराष्ट्र संघातून देशाच्या टीम मध्ये इंडिया प्लेअर म्हणून या भारत देशामध्ये ज्याची चर्चा झाली, त्याबरोबर युवा पलटण संधीचं सोडत करणारा असा हा महान खेळाडू प्रो कबड्डी स्टार पुणेरी पलटण आणि या देशातील रेड पॉइंट मशीन टॉप 1 रेडर असलम इनामदार. आदेश दादा आपला सुनंती आपल्या शुभास्ते असलम इनामदार यांना या मुख्य मंचावर आपण सन्मान. असलम इनामदार या स्पर्धेसाठी भेट देताना पाहायला मिळत आहेत. शिवसेना जिल्हा प्रमुख चषक युवा चाचणी कबड्डी स्पर्धेमध्ये हिंदुस्थान का टॉप 1 रेडर असलम इनामदार यांचं स्वागत केलं जात आहे. वेलकम 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 सुस्वागतम जय कबड्डी मिस्टर वतीनं आदेश दादा मात्रे आपला सुनंती आपल्या शुभास्ते. रवींद्रजी 35 रनांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. RS माफ करा, प्रतिभाताईंच्या शुभास्ते एक विशेष आणि गोड कौतुकास्पद असणारा सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. छत्रपती पुरस्कार ज्यांना प्राप्त झालेला आहे, त्याचबरोबर स्वतः उपायुक्त आहेत सन्माननीय आदरणीय अद्वैता मांगले यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. मी विनंती करते प्रतिभाताई ठाणे जिल्ह्याच्या कुमार गटाचा कॅप्टन, समर्थक क्रीडा मंडळाचा कॅप्टन प्रणय पाटील यांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित सन्माननीय मुख्य व्यासपीठावर मंचावर केला जातोय. त्यानंतर मान्यश्री रमाकांतजी भोईर आपण देखील आमच्या मुख्य व्यास त्याच्या समोर यायचं आहे. रमाकांतजी भोईर आपल्या देखील रमाकांतजी भोईर आपण देखील आणि याच दरम्यान मी तो शुभ आगमन झालेलं आहे. पंचायत समितीचे माजी सभापती विद्यमान सदस्य सन्माननीय भानुदास पाटील साहेब त्यांच्या समेत ठाणे जिल्हा ग्रामीणचे उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी पिकेजी मात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. वेलकम. या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी सन्मानित करूया. पिकाची मात्रे आपण देखील आमच्या स्टेजच्या मुख्य समोर यायचं आहे. आदरणीय विकासजी मात्रे यांचं 14-8 पण कर्मयोगाची ज्योत, जीवनाचा अर्थ, समाजसेवा हे सर्वोत्तम मूल्य. क्रीडा मंडळ वासी 14 गुणांवर, शिवसेना कल्याण 8. टॉप कबड्डी मॅच हो वर्तनगर ठाणे व आत्माराम डोंबिवली अपेक्षित आहे. जरा उपस्थित हो आपण. पुरुष ब गट अंतिम सामना श्री साई क्रीडा मंडळ रामनगर ठाणे वॉरियर्स अकॅडमी डोंबिवली. स्वागत आणि सन्मान होतं. अतिथींचं, मान्यवरांचं, पाहुण्यांचं सन्माननीय भानुदास पाटील साहेबांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. प्रेमाचं प्रत्येक पुष्पगुच्छ, प्रेमाची उद्गार छाल आणि खऱ्या अर्थाने नेहमीच्या स्पर्धेची गोड आठवण राहील असं एक मोमेंटो. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित नुकतेच ज्यांचं शुद्ध सन्माननीय जय जगन्नाथ पाटील 40+ फॉर्मॅटचे एक नामांकित क्रिकेटर आणि या दरम्यानच्या मनावर इंदिराजीकडे एक जबरदस्त व्यक्तिमत्व, लोकसभेचं विद्यमान खासदार सन्माननीय सुरेशजी मात्रे साहेबांचं थोड्याच वेळात या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. या संपूर्ण मैदानाला आम्हाला ज्यांनी माती दिलेली आहे आणि पाहता पाहता खऱ्या अर्थाने हे मैदान सजलं गेलं, त्यांचा देखील सीमाचा वाटा खऱ्या अर्थाने या संपूर्ण स्पर्धेला लाभलेला आहे. थोड्याच वेळात
ऑफिशियल आम्ही 10-5 मिनिटे तुमची फक्त घेतो. होणाऱ्या त्रासासाठी थोडीशी दिलगिरी व्यक्त करतोय. कार्य कर्तृत्वाच्या आणि औदार्याच्या जोरावर जे नाव खऱ्या अर्थानं समस्त ठाणेकरांना तिला पाहिलेलं आहे. पण कर्मयोगाची ज्योत, जीवनाचा अर्थ, समाजसेवा हे सर्वोत्तम मूल्य, दुःखितांची सेवा आदरणीय गणेश शंभू पाटील माजी सरपंच ग्रामपंचायत दुंगे आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. वेलकम. या स्पर्धेमध्ये तुमचं देखील मनापासून स्वागत. पुरुष ब गट अंतिम फेर खेळणारे संघ आहेत श्री साई क्रीडा मंडळ रामनगर भेट देण्यासाठी टिटवाळा शहर शैक्षणिक प्रगती, सामाजिक प्रगती ज्या माणसानं स्वतःच्या कर्तृत्वानं पाहिली. टिटवाळा शहर आदर्श नगरसेवक सन्माननीय संतोषजी तरे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तर सन्मानाकडे आपण वळत आहोत. पुन्हा एकदा ऑफिशियल आपली 2 मिनिटे मी घेतो. शिवसेना जिल्हा प्रमुख चषक 2025च्या वतीनं या स्पर्धेला पूर्णत्व प्राप्त व्हावं यासाठी समाजसेवेचं व्रत आणि वैकल्य ज्या माणसानं घेतलेलं आहे. खेळाडू संघ उपस्थित झालेला आहे मैदान क्रमांक 4 वर. आपणही उपस्थित व्हा. विठ्ठल ठाणे मैदान क्रमांक 3 आत्माराम डोंबिवली. चला आपणही उपस्थित व्हा. ओम वर्तनगर ठाणे. पुरुष ब गट ठाणे शहर अंतिम सामना श्री साई क्रीडा मंडळ रामनगर ठाणे वॉरियर्स अकॅडमी डोंबिवली. पुरुष ब गट प्रमुख चषक 2025च्या वतीनं विकाजी भोईर साहेबांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. सन्माननीय सुधीरजी गोपीनाथ म्हात्रे साहेब अर्थात बाळ्या मामांच्या विठ्ठल ठाणे वारंवार पुकार देऊनही आपण उपस्थित होत नाही. आपल्या विरुद्ध खेळणारा संघ उपस्थित झाले त्या ठिकाणी. आणि याच बरोबर या ठिकाणी शुभ आगमन होतं मान्य श्री विक्की साहेब चौधरी यांचं वेलकम वेलकम वेलकम. धन्यवाद. या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी, महत्त्वाच्या प्रकटीकरणासाठी, शेवटचा दिवस शेवटची रात्र गोड करण्यासाठी सन्माननीय भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान विनंती करतोय संदेश दादा म्हात्रे आपल्या शोभास्ते नगरसेवक संतोषप्पा तरेंना देखील सन्मानित करायचा आहे. धन्यवाद. तरे साहेब आपण देखील उपस्थित राहिला. आपण देखील मनपूर्वक आणि मनस्वी आभार. खूप कमी झालेलं आहे. क्रिकेटच्या स्पर्धांचं प्रमाण वाढलेलं आहे. खरं म्हटलं तर कबड्डी हा खरा मैदानी खेळ आहे आणि या खेळाच्या माध्यमातून अनेक खेळाडू या तालुक्यातील मोठमोठ्या चांगल्या क्षेत्रात ज्यांनी भरारी घेतलेली आहे. महेशजी म्हात्रे, अमोलजी म्हात्रे यांच्या शुभ असते. त्याचबरोबर स्पर्धेचे संकल्पक संदेशदादा म्हात्रे, आदेशदादा म्हात्रे यांच्या शुभ असते. समस्त कालवारकरांच्या वतीनं मैदान क्रमांक 1 वर सुद्धा अतिशय दिवस आहे. कोणगाव महिला कबड्डी संघ आणि चारही संघांना विनंती आहे वेळेबाबत आपण सहकार्य करायचं आहे. ज्या मैदानावर आपला पुकार केला जाईल त्या मैदानावर आपण त्वरित उपस्थित राहायचं आहे. धन्यवाद सर. केवळ 1 मिनिट अवधी घेतो. स्पर्धेच्या वतीनं शहरी गटासाठी आणि ग्रामीण गटासाठी जो संघ शहरी गटामधून फायनल जिंकेल, ग्रामीण गटामधून फायनल जिंकेल, त्या फायनल जिंकणाऱ्या संघासाठी एका खेळाडूला थेट कालबारमधून देवटूर यांच्या वतीनं संतोषजी म्हात्रे, आदेशजी म्हात्रे आणि देवटूरचे सर्व मालक देव सिल्वर यांच्या वतीनं श्रीजी राऊत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. स्पर्धेचे संकल्प आदेशदादा आपल्या शुभ हस्ते सन्माननीय दिलीपजी राऊत यांना निमित्त करायचं आहे. अनेक साऱ्या मान्यवरांची नावे दिवसापासून या संपूर्ण स्पर्धेला भेट देते. आज संकल्प
क्रीडा मंडळ संकल्प. सर फक्त अर्धा मिनिट. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2 मध्ये जिल्हा आणि तब्बल 11 लाखांचं पारितोषिक ज्या शाळेला लाभलेलं आहे. कातबारची शाळा आणि शाळेच्या मुख्याध्यापिका होती अनिला काबाडी, शाळा समिती अध्यक्ष श्रीमान देवानंद म्हात्रे, उपाध्यक्ष समाजयोगी रेखा पाटील, तंत्रस्नेही शिक्षक श्री अलंकार वारगडे आणि शिक्षिका उपयोगी संगीता पाटील. डोंगे गावचं व्यक्तिमत्व जयेश भगत यांना सन्मानित करू. स्पर्धेचे संकल्प आदेशदादा म्हात्रे आपणास विनंती आहे आपल्या शुभ हस्ते जयेश भगत यांना देखील आपण स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करायचे आहे. भारत देशातील, महाराष्ट्र राज्यातील, ठाणे जिल्ह्यातील, भिवंडी शहरातील, भिवंडी तालुक्यातील कालवार हे कबड्डीसाठी लोकप्रिय असणारं गाव आणि याच गावामध्ये गेल्या 7 दिवसापासून हा दैदिप्यमान सोहळा खऱ्या अर्थानं रंगला आहे. थँक्यू. मामा आपलं मनपूर्वक आभार. या स्पर्धेच्या वतीने आपण उपस्थित झाले. अमूल्य वेळ देऊन या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले आदरणीय देवानंद साहेब, सत्यजी म्हात्रे, आदिजी म्हात्रे यांच्या वतीनं, समस्त कालबारकरांच्या वतीनं, त्यांच्या सगळ्या व्यवस्थापन समितीच्या वतीनं मामा आपला आम्ही पुरुष एकदा मामांचा आम्ही या ठिकाणी स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक आभार आणि मनपूर्वक आभार. ठाणे ओम वर्तक नगर ठाणे महिला अंतिम सामना शहर. साहेबांनी या स्पर्धेला भेट दिलेली आहे. त्याचबरोबर नुकतं ज्यांचं आगमन झालं होतं लोकप्रिय खासदार आदरणीय सुरेश म्हात्रे साहेबांनी या स्पर्धेला भेट दिलेली आहे. शिवछत्रपती पुरस्कार विजेते अनेक खेळाडू या स्पर्धेला भेट दिलेली. महिला प्रो कबड्डी स्टार असतात याही प्रो कबड्डी स्टार खेळाडू भेट दिलेली. स्वतः मैदानात सामन्याचा आनंद घेतोय. गणपती बाप्पा मोरया. संजय दादा यांच्या अतिशय निकटवर्तीय, यांच्या मनातील माणूस, वळगावचे उद्योगपती सर्वांनी नितेजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आदेशदादा म्हात्रे आपल्या शुभ हस्ते नितेजी पाटील यांचा सन्मान करायचा. क्रीडा क्रमांक 2 पाटील सर अगदी समोरची परीक्षक त्यांना खाली बसवा. 5 मिनिटं दिली नाहीये. पब्लिक बाजूला निघत नाही तोपर्यंत सामना चालू करू नका. चला प्रेक्षकांनी बाहेर निघा, यादीमध्ये बसा प्लीज.
लाईव्ह म्हणताय आपण कालवारला आलोय, हे लक्षात ठेवा, कालवारला आलोय. हे बघा, कालवारवाल्यांना मी विनंती केली तुमच्यासाठी, मी एकदा सांगतोय, अजून एकदा दोनदा सांगतोय, आपण मैदान खाली करा, तिथं खाली बसा. कालवार करा.